मित्रांनो, महाराष्ट्रात अनेक मैदान होतात, पण आज मी ज्या स्थानावर उभा आहे पेठ नाका मित्रांनो इथं महाराष्ट्रातील सर्वाधिक रकमेचं पैशा स्वरूपात जी रक्कम दिली जाते ते सगळ्यात मोठं मैदान होतं. तर मैदानाची कशी रूपरेषा कशी आहे, तयारी कशी आहे, काय काय अटी कशा आहेत हे बी आपण विचारूया. तर पहिल्यांदा मला सांगा, मैदान घेण्याचा हेतू काय? हे पेठचं मैदान आमचे नेते वाळवा आणि शिराळ्याचे युवा नेते माननीय सम्राट माडिक यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हे मैदान घेतलेलं आहे. ह्या मैदानामध्ये सर्व बक्षीस माडिक युवाशक्ती आणि MM ग्रुप यांच्या माध्यमातून आपण देत आहोत. त्यामुळं अड्डा चांगल्या पद्धतीनं हा वाढदिवसानिमित्त आपण घेत आहे. बरं, किती तारीख सांगा, किती तारखेला? 22/12ला ह्या 22-12 डिसेंबरला आपण हे मैदान घेत आहोत. मैदान हे सकाळी 9ला चालू होईल, संध्याकाळी 5-5:30ला फायनल निकाल दिला जाईल. बरं, आता मैदानाच्या अजून बक्षीस रक्कम सांगा, कशी असेल, कशा पद्धतीनं बक्षीस रक्कम असेल? पहिलं बक्षीस 3 लाख रुपये, 3,03,000 आहे. दुसरं बक्षीस 2,03,003 रुपये. तिसरं बक्षीस 1,03,003 रुपये. चौथं बक्षीस 73,003 रुपये. पाचवं बक्षीस 53,003 रुपये. सहावं बक्षीस 33,003 आणि सातवं बक्षीस 23,003 रुपये. मैदान मोठं आहे, पण याच्या प्रवेश फीचं कसा असणार आहे, कशी ठरली प्रवेश फी? प्रवेश फी कशी आहे की शासनाच्या नियमाप्रमाणे 1% कमिशन आहे, 1% प्रवेश फी आहे. तर 1% आपलं 3 लाख पहिलं बक्षीस आहे. 3 लाखाचं 3,000 रुपये फी होत्या. तर आम्ही काय केलं आहे की ऑनलाईन असू दे किंवा ऑफलाईन असू दे किंवा इथं येऊन करू दे, त्यांना 3,000 रुपयेच ठेवलं जाणार. फक्त सकाळी 7 ते 9 ह्या वेळेत गाडीवान इथं हजर राहिला तर त्याला 2,000 रुपये दिले जातात. बरं, आणि ऑनलाईन करणार त्याला किती? 3,000 रुपयेच राहणार. ऑनलाईन करू दे नाहीतर ऑफलाईन करू दे, पण 3,000 रुपयेच राहणार. फक्त सकाळी 7 ते 9 ह्या 3 तासात 2,000 रुपये फी राहील. तारीख 22 तारखेला सकाळी 2,000 रुपये आम्ही ठेवले, ते फक्त सकाळी 6 ते 9 एवढ्या वेळेत राहील. आता थोडं आबा मला सांगा, मैदान कसं आहे पाळाय? हे मैदान आम्ही 1 नंबर, आज 8 दिवस झाले, एक 60-70 हजार रुपये खर्च करून एक JCB, डोलर, पाणी मारून पाणी, ट्रॅक्टर 1-2 हे खर्च करून 1 नंबर आपल्या महाराष्ट्रात, म्हणजे आमच्या सांगली जिल्ह्यात तर 1 नंबरची फाटी आम्ही तयार केलेली आहे. हा, फाटी चांगली झाली, पण त्याची लांबी रुंदी कशी आहे? 13 फूट लांबी आतल्यात आहे आणि 1,000 फूट लांबी आहे पळायला, धावपट्टी. बरं, आणि कसं रान कसं येतं पळाय? माळ रान आहे, निम्म माळ रान येईल, निम्म मऊ रान येईल. बरं, काय काय मला नियम सांगा, जे बैलगाड्यात महत्त्वाचे नियम आहेत, की मला नियम सांगा. समजा गाडी समान उतरल्या तर कसं करणार आहे, आयोजन कसं करणार आहे? समजा गाडी जर समान उतरली तर परत जाणार गटाला सीमेला पण परत जाणार गाडी. बरं, इथं कुणाचा ही वशिला किंवा कोणाची वशिलेबाजी किंवा पाहुणा रावळा म्हणून कुठलंही होणार नाही. मैदान एक रास्त होणार एकदम. बरं, हां, ह्या पद्धतीनं मैदान होणार. इथं कुठलीही अडचण आली तर त्याला आम्ही जबाबदार आहे. बरं, गाडीवानासनी ही कुठलीही. तर सगळ्यात महत्त्वाचं असतं निकाल. तर इथं निकाल कसा ठेवलाय? निकाल आता कसं आहे, जी गाडी म्हणजे गाड्या पळतात त्यामध्ये जे बैल कुठला पण असून त्याचा कुठलाही पार्ट जो निकालाच्या पहिल्यांदा दिसेल ते बघूनच निकाल दिला जाईल. पायावर नाही. बरं, अजून तोंड पुढं असते ना तुम्हाला ते काय विचारायचे, की समजा उदाहरणार्थ गाड्या कमी आल्या तर हाय तीच रक्कम दिली, तीच रक्कम दिली कट म्हणजे कट नाही ना केलं जाणार, अजिबात कट काय नाही केले जाणार. रोख मिशन ठेवून पैसे मोजून देणार. बरं, पैसे मोजायला वेळ लागून देणार नाही. पैसे मिसनीत मोजून लगेच 3 लाख रुपये काय असेल ती बक्षीस देणार. बरोबर, बक्षीस वैयक्तिक असल्यामुळे बक्षिसाचा कुठलाही प्रॉब्लेम नाही. आणि आमचे नेते या विभागाचे आत्ताचे सध्याचे आमदारकीचे उमेदवार आहेत. शेवटी आमचा माडिक मोठा परिवार आहे आणि त्याच्या नावाला साजेल असं ही मैदान होणार. बरं, हां, आणि कुठल्याही प्रकारचं बैलगाडीवाल्यांना अन्याय होणार नाही, अत्याचार होणार नाही. परंतु बैलगाडीवाल्यांनी सुद्धा एखादी चुकीची घटना घडली तर त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. इथं वादविवाद करू नये आणि ज्या त्या वेळेला तो
जो निर्णय दिला आहे तो निर्णय योग्यच असेल. चुकीचा झाला तर त्याला डबल बघून P3 लाईव्हवाली आहेत, बाकीच्या जी काय तुमचं लाईव्ह दाखवतात त्यांच्याकडे बघून व्यवस्थितरित्या वेळ झाला तरी चालेल, पण योग्य निर्णय दिला जाईल. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं इथं जर पाहू शकता तुम्ही, इथं थांबण्यासाठी भरपूर जागा आहे. विहीर नाही आहे आसपास कुठे, म्हणजे असं अडथळा धोक्यात येईल, अडथळा येईल असं काय नाही आहे. ते महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही बघू शकता, तुम्ही इकडे समोरही बघू शकता, थांबण्यासाठी भरपूर जागा आहे. म्हणजे एक सुरक्षित आहे बैलांसाठी. तर आता अजून काय सांगाल तुम्ही? गाडीनं तास आहे ना, एक चाक जरी गेलं तरी परत लॉबी टचला निकाल दिला जाईल. आम्ही ते विचारणार, लॉबी टच कसं असेल? एक चाक गेलं तरी, एक चाक गेलं तरी लॉबी टचला निकाल दिला जाईल. पूर्ण गाडी जर पूर्ण गाडी दुसऱ्या ट्रॅक सोडून गेली तर निकाल नाही. लॉबी टचला म्हणजे थोडा लॉबी टच झाले तर निकाल आहे. मित्रांनो, हे काय काय छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आता तुम्ही सांगा, तुम्ही वाचता सगळीकडं, समालोचन करा, कसं वेगळं पण काय सांगाल या मैदानाचं? या मैदानाचं वेगळं पण म्हणजे असं आहे, वाळवा शहर तालुक्याचे उद्याचा आशेचा किरण आदरणीय सम्राटबाबा माडिक यांच्या वाढदिवसाचं हे मैदान आहे. महाराष्ट्रामधलं सर्वात जास्त रकमेचं मैदान, रोख रकमेचं हे असं पहिलं मैदान आहे, जिथं सर्वात मोठी रक्कम दिली जाते असं हे मैदान आहे. मैदान खाली बघितलं पळायला एकदम का असं मौसूद रान आहे, लाल मातीचं रान आहे. पुढं थांबायला एकदम मला वाटतं एक 700-800 फूट पुढं रान शिल्लक आहे पुढं थांबायला. असं कोण कोण असणार आहे समालोचन तुमच्याबरोबर? कोण कोण काय असणार? महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे पेडगावकर, विकास सर, किरण बिशे आणि मी. बरं, 4 जणांची जबाबदारी असेल. अजून जे लाईव्ह दाखवणार आहेत P3 लाईव्ह, पवन यादव यांच्यावर खूप मोठी जबाबदारी असणार आहे. प्रत्येकच मैदानात असते, ते काम चांगल्या रीतीनं कितीतरी, म्हणजे 1 वर्ष झालं तर अजून करतच असतात. कसं निकाल कसं लावणार? कॅमेरे वगैरे काय? दोन्ही साईडला 2 आणि खाली झेंड्यावरती 1 लावणार आहे. बरं, 3 कॅमेरे असतील. बरं. बैलगाडी प्रेक्षकांच्या दृष्टीनं, बैलांच्या दृष्टीनं इथं बाकी सोय असणार का? ॲम्ब्युलन्स वगैरे कशा हो, गोष्टी? सगळे शासनाच्या नियमाप्रमाणे ॲम्ब्युलन्स वगैरे, पशुवैद्यकीय अधिकारी, अगदी औरंगाबाद नाशिकवरून येणाऱ्या बैलांची सकट सोय, अगदी त्यांच्या खाण्यापासून, मालकांची सकट व्यवस्था इथं खाण्यापासून केली आदल्या दिवशी येणाऱ्या बैलांसाठी. बरं. आता नाना, ही कसं यायचं इथं, कसं यायचं? समजा लोकेशन कसं आहे इथं, कुठलं आहे नक्की लोकेशन? जवळ येण्यासाठी इस्लामपूर जवळ पेठ नाका म्हणून गाव आहे, हायवेला गाव आहे. आणि सातारवरनं हायवेनं आलं की लगेच पेठ, तिथं काय बॅनर लागलेलाच आहे पेठ नाक्यावर. सांगलीकडं आलं तर सरळ शिराळ रोड म्हणजे लोकेशनला आहेच. आणि आपल्या अड्ड्याच्या जागेपर्यंत डांबरी रोड आहे. त्यामुळं गावात आणि आपण पेठ नाक्यापासून आपल्या अड्ड्याच्या ह्याच्यापर्यंत आपण झेंडा लावणारच आहे मैदानासाठी. शासनाची पूर्ण परवानगी? हो, शासनाची पूर्व परवानगी घेऊनच चालले, घेतलेलं आहे ना? हो हो, दिलंय. आता परमिशन मिळणार, त्याचा काही विषय नाही. अजून 10 दिवस आहे. तहसीलदार प्रांताच्या ह्याच्यापाशी ठेवलेला आहे. 2 दिवसात परमिशन आपल्याला मिळेल. बरं, ती वेगवेगळ्या ग्रुपवर शेअर होईलच, जे चर्चासत्र असेल किंवा काय या ग्रुपवर होईलच. जर मैदान तर तुम्ही असता विकास सर सगळीकडं, झेंडा पंच कोण असतील इथं? परवा 22 तारखेला होणाऱ्या भव्य आणि दिव्य महाराष्ट्रातल्या एका मोठ्या मैदानाचे झेंडापंच धनावडे बापू आणि त्यांना सहकार्य करायला सोमनाथ जगदाळे असणार आहेत. वेगळं मैदान आहे ना पूर्ण, म्हणजे एक वेगळं आणि महत्त्वाचं सोयीचं आहे, यायला जायला अतिशय सोयीचं आहे. त्यामुळं अडचण नाही काय यायची. आणि मैदानाची तर तुम्ही व्हिडिओ टाकलेली आहे, पुढं ओढा नदी नाला काय असा विषय नाही, नैसर्गिक काय नंदनव नाही बैलांना पळायला, काय अडचण नाही. म्हणजे 22 तारखेला यावं आणि तेही लवकर यावं असं विनंती करतो. तर या लवकर आणि आस्वाद घ्या, ही चांगली शर्यत भरते इथं. धन्यवाद.